मला चिंच खाण्याची आवड वाटली ना की मी जाते ना चिंच पडते. माझ्या घराच्या साईडला झाड आहे चिंचेचं. आता चिंचेचं ना मी काहीतरी खट्टा स्पायसी आणि चटपटीत बनवणार आहे. पण काढा बनवायला विसरू नका. काढा जर बनवलात नाही हळदीचा, सतत जर सकाळ संध्याकाळ तुम्ही जर काढा पिलात ना हळदीचा. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज मी हळद जी हार्वेस्ट केलेली होती ना ती काढणार आहे. आणि हळदीचे तर मी फायदे सांगितलेले आहेत. हळदीचे फायदे एवढे आहेत ना की आपली इम्युनिटी बूस्ट जर करायची असेल तर इम्युनिटी बूस्टही करू शकते. स्किन काही प्रॉब्लेम असेल तर स्किन प्रॉब्लेमही रिमूव्ह करू शकते. हळदीचा काढा पिल्याने स्मरणशक्तीही चांगली होते. खूप सारे फायदे आहेत हळदीचे. त्यामुळे मी आज हळद काढणार आहे. जे हळद लावलेली होती कारण की मी रोजचा माझा चहा आणि मी कॉफी वगैरे पित नाही. कॉफी जर पिली ना तर मी खूप वर्षांनी तरी पिते. तरी मी आत्ता 2 वर्ष तरी कॉफी पिलेली नाही आहे. कधीतरी घरी कोणी जर गेस्ट आले तर ठीक आहे, त्यावेळी आपण जास्तीचा बनवतो. त्यावेळी जर मी पिली तर. पण मी तशी कॉफी म्हणजे माझ्या मनाने म्हणून मी कॉफी कधी पिलेली नाही आहे. मी माझ्या मनाची कॉफी कधी पित नाही आणि मला आवडतही नाही. काढा जो पितो ना मी त्याच्यात मला खूप म्हणजे इम्युनिटी बूस्टही वाटते आणि एनर्जीही वाटते आणि खूप सारं म्हणजे असं वाटते की ॲक्टिव्ह पण आलेलं आहे असं वाटतं. म्हणून हळदीचा काढा हमेशा प्यायला पाहिजे. हार्वेस्ट केलेली जी हळद आहे ते त्याच्यात थोडा जरी पाणी लागला ना तर तेवढी हळद खराब होते. त्याच्यामुळे मी काढणार आहे आज हळद मी सहजासहजी काढत नाही आहे, पण आत्ता काढणार आहे कारण की खूप वर्षाची आहे. तरी 2-3 वर्षांनी हळद काढणार आहे मी आणि हा माझा पडदा आहे ना, मला कमेंट्स करून एका कोणतरी विचारलं तुझ्या मागे तो पडदा का लावतेस. नाही असं काही नाही आहे. पडदा लावण्याचं कारण म्हणजे असं आहे की इथे डस्ट आहे ना, शेतात घर आहे माझा, शेतातला घर आहे. तरी पण एवढा डस्ट आहे ना की बस रे बापरे, भरपूर डस्ट. म्हणजे दिवसातून 2-3 वेळा जर झाडू मारला ना तरी कमीच 24 तास डस्ट येत असते. आणि त्याच्यामुळे हा पडदा लावला. आम्ही असा एक तागा आणलेला होता, म्हणजे साडी टाईप असं खूप मोठा रोलिंग आणला होता. आणि मग तो खिडक्यांना दरवाजांना आणि सगळे 7 खिडक्या आहेत मोठ्या मोठ्या, त्यांनाही पडदे लावलेले आहेत. सगळे यांना पडदेच लावलेले आहेत असे. आणि हा ट्रान्सपरंट पडदा आहे, म्हणजे आतलाही दिसू शकते आणि बाहेरचाही दिसू शकते असा पडदा आहे हा. म्हणजे डस्ट कमी होते. आणि जेव्हापासून पडदे लावायची सुरुवात केली ना आम्ही असे, तेव्हापासून डस्ट कमी येते. हे बघा पूर्ण खालपर्यंत आहे हा. चलो आता आपण हळद काढणार आहोत आणि वाजलेत आत्ता 10:30. ग्लव्ज घालून घेते. हळद काढायची असेल ना तर ह्याचा विल्याचा नाही उपयोग करत. म्हणजे विल्याने नाही काढत, कुदली असते. पण ती कुदली नाही घेतली. ह्याच्यामध्ये कसं निघते माहिती आहे, केअरफुली निघते. आता हे बघा, हे इथं लागलं, विला असून त्यांनी लागतोय. ह्याने नाही काढत, कुदलीने काढतात. म्हणजे एक अशी नांगेवाली कुदली असते त्याच्यामध्ये काढतात. बघा ह्याने खोदून काढायची असते. पाणी असं असलं ना, आता इथे जमीन ओली असल्यामुळे हळद परफेक्टली झाले आणि त्याच्यामुळे ही हळद खराब झाले. पाणी लागलं ना हळदीला की हळद खराब होते. इथे हा पाईप असतो ना त्याच्यामुळेही हळद खराब झाली. कुठे गेली ती, हे बघा, ही पण हळद खराब होत चालली. एकदा हळद झाले ना की हळदीचे इथे पाणी नाही लागत. हा पाईप आहे ना, ह्या पाईपाच्या मुळे. आत्ता ही हळद एक साईडला काढून ठेवते. जेवढी खोदले तेवढी. किती माहिती आहे, इथे झाडं होती 3 ते 4च होती. ते 3 ते 4 झाडांची किती आता निघते बघते हळद. या हळदीचं ना लोणचाही बनवतात. मला ॲक्च्युली लोणचा नाही आवडत, त्याचा स्मेलच वेगळा असते. 4 हळदीच्या ह्याच्यामधनं हा 1, 2, 3
आणि 4 याच्यामधनं एवढी हळद निघाली. इकडे पण हळद आहे, हे बघा, ही अजून झालेली नाही आहे, हिरवी पानं दिसतात. तिकडे अजून आहे, तिकडे पण आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे. हे बघा, इथे याच्या आंब्याच्या झाडाच्या मागे पण भरपूर हळद लावलेली आहे. इथे फक्त एवढीच हळद काढलेली आहे. हा पेंडा आहे, कारण की इथे गवत होता आणि त्या गवतावर टाकलेला आहे पेंडा. ही एवढी हळद निघाले, फक्त किती 1 2 3 4 5 अशी हळदीची झाडं होती, त्याच्यामधनं एवढी हळद निघाली. आणि ही पाणी जर लागली ना, हळद एकदा झाली की पाणी लागलं ना की याप्रमाणे हळद खराब होते, कारण की तिथे पाईप होतं ना, ते पाईपामधनं थोडं पाणी निघत होतं, त्याच्यामुळे ही हळद खराब झाली. आणि बाकीची ही हळद, आता या हळदीचं मी काही वेळेला लोणचाही बनवणार आहे असं ठरलं आहे. मला लोणचं चांगलं लागेल, मी फर्स्ट टाईम खाणार आहे, कारण की मी कधी लोणचं खाल्लेलं नाही आहे. बाकीची बोलतात की लोणचा छान होतो आहे. आणि तुम्ही जर हार्वेस्ट केलीत ना, तर तुम्हाला कधीच बाहेरून हळद आणायची काही गरज पडणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही हार्वेस्ट करा आणि याप्रमाणे अशीच हळद लावा. आणि जर तुम्हाला हळद पाहिजे असेल तर माझ्याकडे कॉन्टॅक्ट करायला विसरू नका, आणि मी तुम्हाला फुकट देईन. मला हळद एक एवढा जरी लावला ना, हा आत्ता ह्याला कोंब आलेला आहे, ह्या हळदीला. ही हळदीचं एक तरी कोंब लावलं ना, तर ह्या हळदीला एवढी हळद निघेल, एवढी. पण ही हळद किती वर्षाची आहे माहिती आहे? 1-2 वर्षाची हळद आहे. तिथून मी हळद सतत काढते. ज्यावेळी मला काढा बनवायचा असेल ना, त्यावेळी मी हळद काढत असते. आणि आता संध्याकाळी सनसेट झाला आहे आणि हा बघा, मून पण आला आहे बाहेर. काढा बनवायला विसरू नका. काढा जर बनवलात नाही हळदीचा, सतत जर सकाळ संध्याकाळ तुम्ही जर काढा पिलात ना हळदीचा, तीही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे. आपली बॉडीमध्ये आपल्याला विकनेस असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल, तरी ह्या एका हळदीच्या काढ्यामध्ये प्रॉब्लेम सगळा रिमूव्ह होतो आणि एकदम ॲक्टिव्ह वाटतो. खरं सांगते, एकदा ट्राय नक्की करून बघा. आणि पहिल्यांदाही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे काढा कसं बनवायचं. तो एकदम सिंपल आहे काढा बनवायचं. म्हणजे चिंच झाडावरून पाडून आणल्या, आता या भाजून घेणार आणि चटणी बनवणार, खट्टा मिठा स्पायसी. आता बघते कशी होते ते, चला बघूया. त्याप्रमाणे चिंच भाजून घ्यायची आहे आणि पूर्ण डार्क इथे व्हायला पाहिजे तिथपर्यंत भाजून घ्यायची. आता भाजते नंतर दाखवते. आता ही भाजलेली चिंच आहे ना, त्याच्यातून असं पल्पी बाहेर निघाला आहे, म्हणजे ती परफेक्ट झालेली आहे, शिजलेली आहे. आता हे फोडून घ्यायचं आहे. गरम आहे, थोडं थंड करून घ्यायचं आहे. हे बघ किती छान. आणि याची चटणी न 1 नंबर होते. हात नाही लावता येत, नंतर काढून घेईन. थोडं थंड करून घेते, पूर्ण थंड करून घेते. आता हे काढून घेते. एकदमही थंड नाही झालेला, असे काढून घ्यायचे. ही सालं काढून घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना बिया असतात, त्याच्यामुळे मिक्सरला लावून नका घेऊ. मिक्सरला लावलं ना तर बिया पण ते मिक्स होतील यामध्ये. हे ना काढूनच घ्यायचं आहे पूर्णपणे. मिक्सरला लावून घेऊ नका, फक्त हाताने नाही तर चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे. ब्लॅक सॉल्ट मिक्स करून घेते, व्हाईट सॉल्ट जरी मिक्स केला तरी चालेल. तिखट मसाला आवडीनुसार मिक्स करून घ्या, रेड चिली पावडर आणि थोडी शुगर पावडर, जागरी पावडर ही मिक्स केली तरी चालेल. 1 पिंच दालचिनी पावडर, थोडी, जास्त नाही, त्याने टेस्ट छान येते. आता मिक्स करून घ्यायचं आहे. स्पूनने नाही मिक्स करता आलं तर हातानेही मिक्स केले तरी चालेल. मिक्स करताना अशा बिया निघतील याच्यामधनं, तर साईडला काढून घ्यायचे, जेवढ्या बिया निघतील तेवढ्या. आणि खाताना तर निघणारच आहेत. ह्याप्रमाणे कच्च्या चिंचेची चटणी बनवून होते. यामध्ये कोथिंबीर जरी मिक्स केलीत ना तरी अजून छान होईल. मी कोथिंबीर नाही मिक्स केली. मुखवास म्हणून ही चटणी छान आहे, म्हणजे तोंडाला लावण्यासाठी 1 नंबर. नाहीतर कशासोबतही करू शकता, एवढी छान चटणी होते. तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा. आणि iFood या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी जरासाही बाहेर टाकलं नाही, एवढं छान झालं आहे.
खरंच ट्राय करून नक्की एकदा बघा. आणि हा हा कच्च्या चिंचेची चटणी